नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं संदीप पाटील @संदीप पाटील ऑफिशियल GS या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी कंबाईन 2024 साठी 2023ला जी आपली 30 एप्रिलला एक्झाम झाली होती त्याची कंबाईन B प्लस C यांची कंबाईन झाली होती. पार्ट 1, 2, 3 आणि आता आपला ह्या शेवटचा पार्ट आलेला आहे. मॅथ आणि रिझनिंग आपण या ठिकाणी 5-5 प्रश्न याचं एक्सप्लेनेशन घेत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक कोड घेऊन आलो आहे. वक्त बुरा हो तो मेहनत करना चाहिए और वक्त अच्छा हो तो किसी की मदत करना चाहिए. जर बघितलं आपण की आपला ज्यावेळेस वाईट वेळ असते ना, त्यावेळेस आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे आणि ज्यावेळेस आपला चांगली वेळ असते तेव्हा मदत केली पाहिजे आणि ज्यावेळेस आपली वाईट वेळ असते त्यावेळेस आपण दाबून अशी मेहनत केली पाहिजे. चला तर मित्रांनो, मग आपला पुढचे प्रश्न बघूया. आपण 95 प्रश्न सोडवले होते. 96 नंबरचा प्रश्न आहे. जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? अपरावर्तितचा अर्थ असा होतो मित्रांनो की ॲज इट इज, म्हणजे ॲज इट इज म्हणजे जशाच तसं, ज्या त्या पोझिशनवरती ॲज इट इज राहील ती पोझिशन. जर बघितलं तर मग काय याचं आपण बघूया. जर बघितलं अनआयडेंटिफाईडला अक्षर वर्णमालेनुसार जर बघितले सगळ्यात पहिले डी बरोबर, नंतर ई नंतर एफ या ठिकाणी एफ आलं बरोबर आहे. म्हणजे काय झालं, डी कट झाला, ई कट झाला, एफ कट झाला, एफ कट झाला, ई कट झाला, या ठिकाणी ई पण कट झालेला आहे, एफ पण कट झालेला आहे. अनआयडेंटिफाईड नंतर एन जर बघितलं आपण एन नंतर एन एक मिनिट त्याची थोडं चुकलं. जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, आपण डी ई एफ आय परत या ठिकाणी आय येणार आहे, नंतर मग काय येणार आहे एन आणि नंतर मग टी आणि यू. जर बघितलं आपण शब्द मोजून घेऊ पहिले किती आहेत. जर बघितलं आपण शब्द किती येणार आहेत या ठिकाणी, जर बघितलं आपण इंग्लिशमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे हे चार आणि हे 4 म्हणजे 12 बरोबर. मग त्यांनी काय दिलेलं की त्या ठिकाणी कुठला शब्द बदलणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आय नंबरला 8 आहे, तर मी इकडे पण आय नंबरला 8 आहे. म्हणजे आपलं एकच असा शब्द आहे की तो बदलू शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो, समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला व्हिडिओ पाठवा. म्हणजे आपण जर बघितलं मित्रांनो, खूप मेहनत घेतो आहे मी तुमच्यासाठी. आणि जर बघितलं की तुम्ही सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर आपण सबस्क्राईब करून द्या. म्हणजे मी माझ्यासारख्या एक नवीन चॅनल ओपन केलं तर मला एक नवीन प्रेरणा मिळेल आपली, की मी केलेलं प्रयत्न हे व्यर्थ जात नाही असं मला वाटते. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण 97 नंबरचा प्रश्न आहे. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशास वळते. जर बघितलं आपण सान्वी जर बघितलं आपण इथे सोडूया हा प्रश्न. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. जर बघितलं आपण सान्वी समजा आपण इथे होती, ती पूर्वेकडे काही अंतर चालत गेली बरोबर, चालत जाते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. त्याच्या म्हणजे आता ही पूर्वेकडे जात होती, मग डावी बाजू तिची कुठे असणार आहे, वरती बरोबर. पूर्वेकडे वळाली आणि 50 मीटर चालते ती, पूर्वेकडे वळाली आणि 50 मीटर ती चालत गेली बरोबर आहे. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. जर बघितलं तिचा 150 म्हणजे तिची दिशा इकडे होती बरोबर आहे. 135 जर बघितलं आपण, हा 90 होणार आहे आणि या ठिकाणी 45 म्हणजे 145 झालं बरोबर आहे. आणि ती 15 मीटर चालते, 15 मीटर ती अशी पूर्वेकडे चालत येते, म्हणजे 15 मीटर चालत येते. आणि आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? जर बघितले मित्रांनो, आता ही जर कधी उत्तर होती बरोबर, तिच्या आता तोंड कोणत्या दिशेला आहे, आग्नेय दिशेला आहे बरोबर आहे. आग्नेय दिशेला तिचं तोंड आहे. जर बघितलं तिच्या उत्तरेला दिशा कोणती येणार आहे, मग ही कोणत्या, जर बघितलं तर ही ईशान्य दिशा येणार ना, ही ईशान्य दिशा येणार आहे त्याच्या पूर्वेला. जर बघितला म्हणजे तिच्या उत्तरेला जर बघितलं आपण तर कुठली दिशा येणार आहे,
तिच्या डाव्या बाजूला जर बघितलं आपण तिच्या डाव्या बाजूला ही कोणती दिशा येणार आहे, तर ईशान्य दिशा येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील वेन आकृती दिली आहे व तिचे 3 पर्याय दिलेले आहेत, तर वेन आकृतीत अचूकपणे दाखवा. जर बघितलं इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, जर आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तिन्ही वेगवेगळे यायला पाहिजे होते, कारण तिन्ही विषय आहेत भारत, आशिया आणि युरोप. जर बघितलं की ही पण आकृती येणार नाही, कारण काय येणार नाही, हा आपण भारत, हा आशिया आणि युरोप असा यायला पाहिजे होतं. ही आकृती 2 नंबरसाठी पाहिजे होती. जर 3 नंबर बघू शकतो आपण, फुले, इथे जर आपण फुले दिले बरोबर आहे, आणि इकडे फ्रॅग्रंट त्यांचा दिला म्हणजे त्यांचा सुवासिक बरोबर, आणि या ठिकाणी त्यांचा पांढरा कलर दिला बरोबर. काही फुले पांढरे असतात मान्य, काही फुले सुवासिक असतात ही मान्य. पण मित्रांनो काय होऊ शकतो माहिती आहे का, काही फुले सुवासिक ही व्हाईट असू शकतात ना, बरोबर की नाही. त्यामुळे अशी आकृती नव्हती पाहिजे 3 नंबरसाठी. 3 नंबरसाठी अशी आकृती यायला पाहिजे होती की तिघांचं मिक्स बरोबर, त्यामुळे तेही मान्य नाही. जर बघितलं आता आपण 4 नंबरची आकृती कप बशी, हे आपलं 4 नंबरचं पर्याय योग्य येतं का. काही बशी आपण चहा जर बघितली मित्रांनो, चहा इकडे कपात आणि इकडे बशीत. काही चहा कपात असू शकते, काही बशीत असू शकते ना, बरोबर की नाही. आणि उर्वरित जी असेल ती ताटात पण देऊ शकतात, ते ग्लासमध्ये पण देऊ शकतात बरोबर की नाही, किंवा प्लेटमध्ये पण देऊ शकतात बरोबर की नाही, कशात पण देऊ शकतात. पण मग 4 नंबरचा पर्याय हा त्याच्यासाठी योग्य आहे आणि आयोगानेसुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस आहेत, स्क्वेअर विचारले आपल्याला, त्यांनी स्क्वेअर्स विचारलेले आहे. हा प्रश्न 204 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला तर मग आपण ते सोडवूया. जर बघितलं आपण ह्या प्रश्नासाठी मी चेसबोर्ड पण जोडलेला आहे मित्रांनो. चला तर मग बघूया आपण. चौरस जर बघितले विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 7 आणि 1 8 जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपण चौरस मोजत असतो ना, त्यावेळेस 8चा गुणाकार 8शी, 7चा 7शी, 6चा 6शी, 5चा 5शी, 4चा 4शी, 3चा 3शी, 2चा 2शी आणि 1. जर बघितलं आपण 8चा वर्ग म्हणजे किती येणार या ठिकाणी 64 बरोबर. मग त्यानंतर 7चा 49, 6चा 36, 25, 16, 9 आपल्याला 4 आणि 1 असं येतं. यांची टोटल जर बघितली 4 आणि 1 5, 5 आणि 4 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 6 20 आणि 5 25, 25 आणि 6 31, 31 आणि 9 40 आणि 4 44, 44 4 चलाला 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, 17, 17 आणि 3 20, म्हणजे टोटल किती झाले आपले 204 चौरस आलेले आहेत. मग त्याप्रमाणे जर बघितलं आपण तर 204 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला आपला चेसबोर्ड आवडला असेल मित्रांनो, एक युनिक आयडिया घेऊन आलो होतो आपल्या सर्वांसाठी की चेसबोर्डवरती जर बघितलं आपण, जर बघितलं हे 8 बॉक्स असतात, हे आपल्याला कळायला पाहिजे. यासाठी मी तेवढी क्लिअरिफिकेशन घेऊन आलेलो आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रिप्शनसाठी आपल्याला पैसे लागत नाही. तुम्हाला जर एक जरी आयडिया आवडली असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्राला नवीन यूट्यूब ओपन केलेले चॅनल तर एक मदत करायला विसरू नका मित्रांनो. जर नंबर तर 100 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 15 21 24 32 30 32 39 आणि 51 म्हणजे त्यांनी काय विचारले चुकीचं पद. जर बघितलं आपण या ठिकाणी 15 नंबर, या ठिकाणी 21, या ठिकाणी 24 30 32 39 51 असं दिलेले आहेत. जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी 6चा फरक आहे, या ठिकाणी 3चा फरक आहे, या ठिकाणी 6चा फरक आहे, या ठिकाणी 3चा फरक पाहिजे होता, या ठिकाणी 6चा फरक बरोबर आहे, या ठिकाणी 3चा फरक पाहिजे होता. जर बघितलं आपण 32च्या ऐवजी काय पाहिजे होतं या ठिकाणी 33 आणि 42च्या 51च्या जागी 42 पाहिजे होतं बरोबर. पण आपल्याला जर बघितलं की आयोगाने काय विचारले विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने काय विचारले आपल्याला, जर बघितलं आपण या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय दिलं होतं त्यांनी आपल्याला, पहिलं ऑप्शन दिलं होतं आपल्याला 30, 39 24 आणि या ठिकाणी 32 दिलेलं होतं बरोबर. आपण ते खोडून टाकू वाटल्यास. या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन जर बघितलं आपण तर 32 दिलेला होता मित्रांनो.
4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी 32 दिलेला होता. आपल्याला 32च्या ऐवजी काय पाहिजे होतं 33 नंबरचा ऑप्शन पाहिजे होता ना. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय असा आहे 33च्या ऐवजी 32 दिलेलं आहे आणि आपल्याला 4 पर्याय 51 पण चुकीचं आहे, पण आपल्याला ऑप्शनमध्ये 32 दिलेलं असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण सगळं कॅल्क्युलेशन जर खोडून हे आपण खोडलं तर आपलं योग्य उत्तर काय येणार मग या ठिकाणी 42 पण उत्तर आलं असतं, पण 42 नव्हतं, 51 नव्हतं, म्हणून आपण या ठिकाणी 32 हे याचं योग्य उत्तर येणार आहे. तर मग आपण अशा पद्धतीने हे 5 प्रश्न पुढच्या वेळेस आपण एक वेगळी क्वेश्चन पेपर घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला माझे शिकवलेलं आवडलं असेल तर निश्चितपणाने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या बेस्ट फ्रेंडला हे शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.